हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? मस्त ना? मी पण छान आहे. अहो, हल्ली लग्न आणि लग्नानंतर मुलगा आणि मुलगी दोघांचंही एकमेकांना ऍडजस्ट होऊन व्यवस्थित सुंदर संसार चालू होईपर्यंत आई वडिलांना खूप काय म्हणते असा मनात काळजी असते आणि साहजिकच आहे. अहो, कित्येक वेळेला लग्नाला बोलावण्यात येताना आलेले आई वडील सुद्धा बोलतात, अहो आम्ही आता एवढे पैसे बिसे खर्च करून लग्न करतो, पण सक्सेसफुल होऊ देत बाबा, एवढी देवाशी आमची प्रार्थना, असं म्हणतात. म्हणजे हे ऍडजस्टमेंट व्हायला का अवघड होते? आज मी जरा सायकोलॉजिकल भाषेत जरासं ह्याचं विश्लेषण करणार आहे. का म्हणजे हे कोणाची चूक नाहीये किंवा कुठलेही प्रकार पण चुकीचे म्हणत नाहीये मी. तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचं हे बघा. प्रत्येक लग्न म्हणजे काय? मुलगी एका घरात मोठी झालेली असते, मुलगा एका घरात मोठा झालेला असतो. आपल्या घरातलं कल्चर असते हे वेगवेगळं असते. मुलगा त्याचे घरातले कल्चर प्रमाणे मोठा झालेला असतो, मुलगी तिचे घरातले कल्चर प्रमाणे मोठी झालेली असते. आता हे घरातलं कल्चर म्हणजे काय हे मी आजी सायकोलॉजी प्रमाणे जरासं विश्लेषण करते. आणि हे क्रुशियल टाइम आहे आपल्याला ऍडजस्ट करणं. ते कशासाठी? मेन 4 टाईप ऑफ फॅमिलीज असतात किंवा फॅमिली कल्चर्स असतात. 5वं पण एक आहे, त्याच्याबद्दल पण बोलणार आहे. पण पहिले हे 4 टाईप बद्दल. आणि हे कुठलाही चूक नाहीये, कुठल्याही कल्चरला मी चुकीचं म्हणत नाही. हे बघा, पहिलं कल्चर मध्ये 4 टाईप मी आधी सांगणार आहे, मग एक 5वं आहे तर पण सांगणार आहे. पहिले, वडील हेड ऑफ द फॅमिली असतात. म्हणजे काही निर्णय घ्यायचे, काही कुठे करायचं, काही आणायचं, की सगळे निर्णय वडील घेतात. आणि इथे आई ऍडजस्ट करत असते सगळ्या गोष्टींना. आई पण विचारतीये बाबांना, अहो आज हे करूया का, किंवा अमुक करू का, किंवा अमुक काही घेऊया का, काही सगळ्या गोष्टींचं. किंवा आपला पगार झाल्यावर ते पगाराचं इन्व्हेस्ट कुठे करायचे, काही खर्च करायचे, किंवा मुलाला नवीन सायकल आणायची, ते कुठल्या प्रकारची सायकल आणायची, हे सगळे निर्णय वडिलांचे असतात तिथे. कित्येक वेळा आई मिळवणारी असली तरी खर्चाचा म्हणा किंवा घरातले कुठलेही निर्णय, आता फर्निचर घ्यायचं, हे वडिलांचे आवडीप्रमाणे वडील ठरवतात. हे एक प्रकारचे फॅमिलीज. हे बघा, कुठली फॅमिलीचे कल्चर किंवा प्रकार मी चुकीचं म्हणत नाही. आता दुसऱ्या प्रकारात आई सगळे निर्णय घेत असते. वडील नोकरी करतात, पगार आणून आईच्या हातात देतात. सगळी डिसाइडिंग अथॉरिटी आईकडे असते. इवन काही घ्यायचं म्हणून मुलांना वडिलांना विचारलं तर वडील काय म्हणतात, आईला विचार, ती हो म्हणाली तर घे. असं इथे डिसाइडिंग अथॉरिटी आई असते. ही पण चूक नाही. एक म्हणजे वडील कामाला बिझी असतील किंवा कित्येक वेळेला हे बघा, इंडिव्हिज्युअल्स मध्ये एकाला जास्त त्या गोष्टींची जाण असते, नॉलेज असते, त्यामुळे असेल. इथे सगळे निर्णय घरातली आई घेते. आणि दुसरे टाईप मध्ये इन-लॉज घेतात, सासू सासरे. ते कोणाचे? मुलाचे आई वडील पण असू शकतात, मुलीचे आई वडील पण असू शकतात. फॉर एक्झाम्पल, एखादं म्हणजे रिमोट कंट्रोलनं चाललेलं असतं, ते ह्यांच्या बरोबर राहत नसतात, पण आता
आता सपोज एकाच साईट घ्यायचं आहे, ते हे बघा, मुलीचे आई वडील पण असतात कधी कधी. नवरा स्वतः म्हणतो, अगं तुझ्या बाबांना विचार ना फोन करून, अमुक अमुक इथे साईट आहे, घेऊ का, विचार त्यांना काय म्हणतात बघ. म्हणजे हे पण चूक नाहीये. किंवा तुमच्या मुलासाठी मुलीसाठी स्थळ येते, आधी तुझे बाबांना विचार किंवा तुझ्या आईला विचार, असं असते. कधी मुलाचे आई वडील असतात, कधी बायकोचे आई वडील पण असू शकतात. हे पण काही चुकीचं नाही. इथे सगळं योगक्षेम करायचं, सगळी अथॉरिटी म्हणजे यस ऑर नो म्हणायची, निर्णय घ्यायचं, सगळं त्यांच्यावर अवलंबून असते. ते ह्यांच्या बरोबर राहत नसतात, पण रिमोट कंट्रोलनं सगळा कंट्रोल असते. आणि हा कंट्रोल आपण होऊन दिलेला असतो त्यांना. तेही काही ह्यांच्यावर घातलेला रिमोट कंट्रोल नाही येतो. तुम्हीच प्रत्येक गोष्टीला त्यांना विचारता, तुम्हाला वाटते त्यांना जास्त कळते, ते योग्य निर्णय घेतात, म्हणून तुम्ही सांगितले सारखं वागत असता. हे दुसरं कल्चर. तिसरं झालं आहे. पहिलं वडील कंप्लीट बघतात, दुसरा आई, तिसरा इन लॉस, चौथे मध्ये का नाही कुठले धर्मगुरू किंवा स्वामीजी हे सगळं बघतात. हे ना आपण काय म्हणतो, हे ना पॅरासाइट फॅमिली म्हणतो. कुठला करायचं तरी आधी जाऊन ते धर्मगुरूला असेल किंवा ते स्वामीजीला असेल किंवा कुठली माताजी असेल, ज्यांना तुम्ही मानता त्यांना जाऊन विचारतात. ते हो म्हणाले तर तुम्ही तर काही करता, नाही ते करत नाही. नवीन काही खरेदी करत असाल, साईटची खरेदी असेल, मुलीचं लग्न असेल, मुलाचं लग्न असेल, किंवा नवीन जॉबला लागायचं असलं तरी हा जॉब सोडून दुसरे जॉबला जाऊ का, हे सुद्धा तुम्ही तुमचे स्वामीजींना म्हणा, गुरुला म्हणा, त्यांना विचारता. ते हो म्हणाले तर तुम्ही हे करता. आता हे आधी सांगते, नंतर पाचवं मॉडेल तर नंतर सांगते. इथे का एडजस्ट व्हायला अवघड जाते, म्हणजे आता सपोज लग्न होते एका मुलीचं आणि मुलाचं. मुलाचे घरात फादर डिसाइडिंग अथॉरिटी असतात, मुलीचे घरात आई डिसाइडिंग अथॉरिटी असते. लग्न होऊन आल्यावर दुसऱ्या दिवशी ती म्हणते, तुझा पगार दे माझ्या हातात, काय करायचं तर मी खर्च करते, मी सगळं बघते घरातलं. अहो लगेच मुलाला आवडेल का हे? त्याच्या घरात त्यानं कधी बघितलेलं नाही आईनं असं वागताना किंवा आईनं असं डिसिशन घेताना. आणि त्याच्याशिवाय काय होते, आत्ता लग्न होऊन आलेली आहे ती, सगळ्या गोष्टींना विश्वास, हे सगळं गरज असते. त्यामुळे अशी मुलगी येऊन लगेच दुसऱ्या दिवशी म्हणाली, दे माझं मी बघते, म्हटल्यावर इथे एकमेकांचं पटत नाही. नंतर विरोधाभास होत जातात. त्यामुळे लग्नाचे आधी आपण हे एडजस्ट करायला तयार पाहिजे. आणि पाचवं मी म्हटलं तुम्हाला, हे आपलं प्रजाप्रभुत्वासारखं डेमोक्रॅटिक मॉडेल आहे. इथे प्रत्येक जण एकमेकांना रिस्पेक्ट करतो, एकमेकांना विचारपूस करतो. काही करायचं असले तरी घरचे सगळी मंडळी बसतात. इवन साधं घराला रंग लावायचा, पेंटिंग करायचं असलं तरी आपले मुलाला सुद्धा विचारलं जाते, अरे तुझे रूमला कुठला कलर चालेल बघ, हे बघ हे कलर त्यांना पेंटरनं आणून दिलेले आहेत, तुझे रूमला कुठला कलर द्यायचा. इथे प्रत्येक जण एकमेकांशी चौकशी करून, एकमेकांचं विचारपूस करून ठरवलं जाते. इथे प्रत्येक जण विचारतो, हे असं करूया का, हे असं चालेल का,
किंवा कशाला आपल्याला डोनेशन द्यायचं आहे. नवरा बायकोला विचारतो, हे बघ अमुक अमुक सोसायटीला डोनेशन द्यायचं आहे, किती 10,000 डोनेशन देऊया का, असा एकमेकांशी चर्चा करून इथे निर्णय घेतले जातात. मला वाटते हे 5वं प्रकार. बाकीचंही मी काही चुकीचं आहे म्हणत नाही, पण आपण आपल्या घरातनं हे प्रजाप्रभुत्वाचं मॉडेल आपण फॉलो करायला पाहिजे. तर सगळ्यांनाच हे आवडते आणि सगळ्यांच्या आवडीनिवडी इथे बघितल्या जातात. नाही ते फक्त मला वाटते, मला हे आवडते म्हणून मी हे केलं नाही. इवन स्वयंपाकाचं सुद्धा, मुलाला हे आवडते एखाद दिवस त्याच्या आवडीचं, एखाद दिवशी नवऱ्याच्या आवडीचं, एखाद दिवशी बायकोच्या आवडीचं, असं हे प्रजाप्रभुत्वाचं मॉडेल आहे. असं सगळ्या मॉडेल्समध्ये काही कुठलाही चूक नाही. पहिल्यापासून आपल्या घरात जे चाललेलं जाते किंवा एखाद्या व्यक्तीला जास्त कळते, जास्त स्मार्ट असते म्हणेन मी, त्यामुळे त्याच्याकडे जास्त अधिकार दिले जातात. त्यामुळे हे सगळं होत जाते. ह्याच्याशिवाय मी एक सांगते, लग्न करणारे मुला मुलींना, आपण लग्न करताना कोणी परफेक्ट नसतो. माणूस कोणी परफेक्ट नसतो. आपण त्याला गुणदोषांसकट एक्सेप्ट करायला पाहिजे. तर आपलं आयुष्य सुखाचं होते. अच्छा, हॅव ए गुड डे.